आता श्री साई सच्चरित अध्याय 19वा ओवी 217. त्या गावे तेने बोलवर मी कोणासी छेदू नये मर्मी सदा निरत शुद्ध कर्मी चित्त स्वधर्मी ठेवावे माझी ठाई मन बुद्धी समर्पा स्मरा मज निर्वधी देहाचे काहीही होवो कधी भय शुद्धी त्या नाही जो पाहे मजकडे अनन्य वर्णी परीसे मतकथा धन्य न धरी भावना मदन्य चित्त चैतन्य लाधेल माझे नाव घ्या मज शरण या हे तो सांगत गेले अवघिया परी मी कोण हे कोण जाननिया श्रवण मनन आज्ञा पिले एकास भगवन नाम स्मरण एकास भगवन लीला श्रवण एकास भगवत पाद पूजन अनान निमन अनाना कोणास अध्यात्म रामायण कोणास ज्ञानेश्वरी पुरश्चरण कोणास हरिवरदा पारायण गुरुचरित्रावलोकन कोणाते कोणास बैसविती पायाजवळी कोणास खंडोबाचे देवळी कोणाच्या विष्णू सहस्त्र नामावळी कोणाच्या विष्णू सहस्त्र नामावळी बांधिती गळी कळीने कोणास उपदेशिती राम विजय कोणासी ध्यान नाम महात्म्य कोणाशी छंदोग्य गीता रहस्य विश्वासे स्वारस्य अनुभवीजे कोणास काही दीक्षा प्रकारा सीमाच नाही कोणा प्रत्यक्ष कोणा दृष्टांताही उपदेश नवलाई अपूर्व भक्त 18 पगड जाती धावूने दर्शना येती जयास मध्यावर अतिप्रीती स्वप्नीही जाती तयांचे वक्षस्थळावरी बैसती हाती पायी छाती दडपिती स्पर्शाचा कानास खडा लाविती भाक घेती तव जाती लग्नग्रही भिंतीवरी ज्योतिषी जैसे हरिहर काढिती गुरुर्ब्रह्मादी मंत्र लिहिती कोण्या भक्तार्थी स्वप्नात कोणी चोरूनी लाविता असने अकरू आदरिता हठयोग साधने बाबास कळे ते अंतर्ज्ञाने अचूक बाणे खोचिती कोणा परिचिता हाती धरून निरोप देती पाठवून
स्वस्त न बसवे का भाकर खाऊन सबुरी धरून धरून राहावे. कोणास प्रत्यक्ष निक्षून सांगती आमुचे तो मोठी कडवी जाती. सांगून पाहू एकादो वक्ती शेवटची गती गती बहु कठीण. सांगू एकदा सांगू दोनदा न करी जो गुमान आमुचे शब्दा. मग पोटचे पोरास सुद्धा चिरुनी द्विधा फेकू की. महानुभवते ते महामती कायमी पामर वानो चमत्कृती. कोणा दे ज्ञान प्राप्ती विरक्ती सद्भाव भक्ती भक्ती कोणा दे. कोणास काही व्यवहारी प्रशस्त वर्तनाची लावित शिस्त. चुटका एक उदाहरणार्थ श्रोतृ वृत्तांत मी कथितो. एकदा बाबा भर दुपारी काय आले नकळे अंतरी. राधाकृष्णीच्या घरा शेजारी आली स्वारी अवचिता. समेत होते काही जन म्हणती अनारे निसन. तो एकाने तात्काळ जाऊन शिडी ते आणून ठेविली. बाबा ती लाविती घरावरी स्वये चढती छपरावरी. कोणान ठावे काय अंतरी योजना तरी हे काय. वामन कराचे घरा. शिडी लाविली ते अवसरा. चढले शिडीवरुनी छपरा. स्वये झरझरा श्रीसाई. तेथून राधा कृष्णीचे छप्पर शेजारीच घराशी घर. तेही वंगळूनी गेले सत्वर. काय हा चमत्कार कळेना. राधा कृष्णा बाईस मात्र तेच संधीस मोठा प्रखर. आला होता शीत ज्वर अत्यंत अस्थिर त्या होत्या. दोघे दो बाजू धरू लागत तेव्हाच बाबा चालू शकत. स्वये एवढे असता अशक्त कोठूनी सामर्थ्य आले हे. लगेच दुसरे बाजूची वळचण वळंघोनिया तेथील उतरण. तेथेही लावोनी तीच निसन. आले उतरून खालती. पाय लागता धरेसी 2 रुपये निसन वाल्यासी. दिधले बाबांनी आती दक्षतेसी अवलंबितेसी तात्काळ. लाविली ठाई शिडी हीच काय ती श्रमाची प्रौढी. यदर्थ बाबा भरपाई एवढी करीती फेडी तयाची.
जनास सहजी सहजी जिज्ञासा निसन वाल्यास इतुका पैसा बाबा देती तरी तरी हा कैसा म्हणती हे पुसा पुसा तयास केला एकाने ते धीर बाबा देती प्रत्युत्तर कोणाच्याही श्रमाचा भार फुकट लोभार भार घेऊ नये कोणाही पासूनी घ्यावे काम परी जाणावे तयाचे श्रम लावावा जीवास ऐसा नियम फुकट परिश्रम घेऊ नये कोणीही जाणावे खरे इंगित बाबा हे का ऐसे ऐसे करीत हे तो तयांचे तया अवगत संतांतर्गत अंतर्गत अतिगूढ परिसता मुखीचे उद्गार तेच सर्वस्वी आम्हा आधार ठेविता तैसा वर्तन निर्धार चालेल व्यवहार सुरळीत असो पुढील अध्यायाची गोडी याहुनी आहे अति चोखडी एका मोलकरणीची पोर भाबडी कोडे उलगडी श्रुतीचे गणोदास प्रासादिक हरिदास उपकार करावया प्राकृत जनास ईशावास्य भाषांतरास करावया कास घातली साई कृपे ग्रंथ लिहिला परी काही गुढार्थ राहिला तेने मनास संशय पडला कैसा फेडिला बाबानी बाबा वदत शिरडीत बसून पारल्यास जय जाशील परतून काकांच्या घरची मोल करीन शंका समाधान करील ईशावास्य पद्म परिसरी रुंजी घालील वाग्देवी भ्रमरी ते आमोद सेविती कळाकुसरी श्रोता चतुरी भोगीजे असो पुढील अध्यायी हे कथन करता करविता साई दयाघन श्रोता यथावकाश श्रवण करावे कल्याण होईल पंत हे माड साईच शरण तैसाच भूती भगवंती लीन श्रोता देणे अवधान दान साई निवेदन गोड हे स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरिचिते श्री साई समर्थ सच्चरिते मदानुग्रह नाम 19 अध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु